यानंतरची बातमी नेपाळमधून। नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या मागणीसाठी हिंसक निदर्शनं झाली। काठमांडूतील टिनकुने इथं आंदोलकांनी एका इमारतीची तोडफोड केली, आग लावली। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली। याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। या घटनेत एक तरुण जखमी झाल्याची माहिती मिळते। या आंदोलनात 40हून अधिक नेपाळी संघटनांनी सहभाग घेतला होता। राजा देश वाचवा, भ्रष्ट सरकार मुर्दाबाद, आम्हाला राजेशाही परत हवी आहे अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या। यावेळी आंदोलकांनी सरकारला एका आठवड्याचा अल्टिमेटमही दिलाय। जर त्यांच्या मागण्यांवर कारवाई झाली नाही तर आणखी हिंसक निदर्शन होतील असा इशारा आंदोलकांनी दिलाय। दरम्यान आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते पाहूया। 1991 ची राज्यघटना पुन्हा लागू करावी, कारण त्यामध्ये संवैधानिक राजेशाही, बहुपक्षीय व्यवस्था आणि संसदीय लोकशाहीचं संरक्षण करण्यात आलं होतं। देशाच्या स्थैर्यासाठी राजेशाही पुन्हा स्थापित करावी, नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करावं, विद्यमान राज्यघटनेत आवश्यक त्या दुरुस्त्या करून जुने कायदे परत लागू करावे। नेपाळमधील सध्याची प्रजासत्ताक व्यवस्था अपयशी ठरल्याचं आंदोलकांचं मत आहे।